ज्यांच्या प्रेमळ आग्रहास्तव पुन्हा एकदा मला इथं येणं झालंय त्या आमच्या मोठ्या भगिनी यशोमतीताई ठाकूर। मंचावर खूप 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 नावं आहेत, अगदी नवनीत अक्काच्या गाडीवर हल्ला करणारा आमचा महेंद्र दित्ते सारखा एक शिवसैनिकही आहे, अनेक लोक आहेत। दादा हो, मी काहीही भूमिका मांडण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली पाहिजे। इथे मला याचा आनंद आहे की लोकसभा 2024च्या प्रचार सभांचं बिगुल वाजताना पहिली प्रचार सभा जी मी देते ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार बजावणाऱ्या बळवंत वानखेडे या अधिकृत उमेदवारासाठी। मी अजून एक गोष्ट नमूद केली पाहिजे की या मंचावर शिवसेनेच्या वतीने मी ते उपस्थित आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्माननीय अनिल भाऊ देशमुख उपस्थित आहेत, इथे सगळ्या पक्षाचे लोक उपस्थित आहेत। हे माध्यमांच्यासाठी सांगितलं पाहिजे, कारण गेल्या 2 दिवसांपासून माध्यमांमध्ये एक लाईन चालवली गेली। मला असं वाटतं कधी कधी ठरवून चालवल्या जातात का लाईन। माध्यमांमधून एक लाईन चालवली गेली की महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नाहीये, तर आम्ही सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडी फार आलबेल आहे। आम्ही सगळे गुण्यागोविंदाने नांदत आहोत, आपण उगाचच नांदणारीला पळ आणि पळणारीला नांद करू नये। आलबेल नसणार कुठे आहे वातावरण, तर ते महायुतीमध्ये आहे, हे जरा आपण नमूद करावं। कारण अमरावतीची उमेदवारी ज्या वेळेला नवनीत राणांना जाहीर झाली त्यावेळेला मीच, मला वाटतं लोकशाहीचं चॅनल होतं ते, ज्या चॅनलवरून जाहीरपणे अनंतराव अडसुळांनी आपली नाराजगी जाहीर करताना चक्क निर्लज्ज आणि बेशरम सारखे शब्द प्रयोग उमेदवारासाठी केले। हे मी केले नाही, माध्यमांमध्ये पब्लिक डोमेन मध्ये आहे। अगदी त्याच वेळेला ऐन शिमग्याच्या दिवशी हेमंत गोडसेंवर शिमगा करायची वेळ आली आणि जागा मागण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले। तिसरीकडे जालन्याला अर्जुनराव खोतकरांच्या मनामधली खतखत अजून संपलेली नाही। चौथं, तिकडे गुलाबराव पाटील म्हणतायत की काय उत्तर महाराष्ट्रात आम्हाला भाजप एकही जागा देणार नाही का, तर रामदास कदमांना हुंदके आवरत नाहीये, टाहो फोडून रडताहेत की काय भाजप सगळे पक्ष संपवणार आहे का। एवढं सगळं तिकडं विस्कटलेलं असताना सुद्धा माध्यमांनी महाविकास आघाडीत आलबेल नाही अशी बातमी चालवणं, ये बात कुछ हजम नहीं हुई हुजूर। जिथं आलबेल नाहीये त्यांच्या जरा बातम्या चालवा अशी आमची कळकळीची विनंती आहे। बघा बाबा जमलं तर। आता जरा मुद्द्याकडे येऊया। आमचा भाऊ जिल्हा प्रमुख सुनील भाऊ खराटेने एक सभा लावली आणि ती सभा असली पिट्टा पाडणारी झाली अमरावतीतली की त्या सभेनंतर माध्यमांनी बातम्या चालवल्या की सुषमाताई अमरावतीतनं लढणार आहे। खूप लोक विचारायला लागले की सुषमाताई अमरावतीतनं लढणार, अमरावतीतनं लढणार। माझ्यापर्यंत बातमी पोहोचली, म्हटलं अरे मी कसं काय लढणार अमरावतीतनं। मग म्हणजे कसं काय ताई, म्हटलं राखीव जागा आहे, तुम्ही कसं काय अमरावतीतनं लढणार नाही। म्हटलं हा अरे राखीव जागा आहे, बरोबर आहे, पण तथागतांचा आणि बाबासाहेबांचा विचार मी राजकीय फायद्यासाठी स्वीकारलेला नाही, तो आत्मउन्नतीसाठी स्वीकारलेला आहे, तो जात चोरण्यासाठी स्वीकारलेला नाही। कदाचित मला अमरावतीतून जागा लढता आली असती जर मला जात चोरता आली असती आणि डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेट काढता आलं असतं, आणि माझं कास्ट सर्टिफिकेट खरं ठरवण्यासाठी माझ्या पाठीशी एखादी अदृश्य महाशक्ती असती तर मलाही कदाचित लढवता आली असती ही जागा। असो नाही, म्हणजे हा फरक कळला पाहिजे कि वो बोल रहे हैं कि मोदी की गारंटी, मोदी की गारंटी। हमने पूछा कैसी गारंटी, तो वो बोले ये गारंटी नहीं है क्या कि एक दिन के अंदर अंदर रश्मि वर्मे का कास्ट सर्टिफिकेट कैंसिल हो जाता है, लेकिन पूरे 5 साल पूरे होने के बावजूद नवनीत राणा को कोई हाथ नहीं लगा सकता। यही तो मोदी की गारंटी है, गारंटी है ना।
ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल अजून न्यायालयात प्रलंबित आहे त्याला भाजप सारखी महाशक्ती उमेदवारी देते, याचा अर्थ भाजपला न्यायालयात काय निकाल लागणार आहे हे माहित आहे का? न्यायालयाचा निकाल काय भाजपकडे आहे का राखीव? भाजप एखाद्याचं जात प्रमाणपत्राचा निकाल प्रलंबित असताना त्यांना उमेदवारी देऊच कसं शकतं? राखीव जागेचा एखाद्याचा अधिकार मारणं, एखाद्याचा अधिकार मारून स्वतःला घेणं, बरं डुप्लिकेट ना तुम्ही बाबासाहेबांची अनुयायी ना तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी, म्हणजे हिंदुत्ववाद्याला किमान गणेश विसर्जन तरी कळलं पाहिजे ना कसं करायचं कसं नाही ते. आणि साधा गणेश विसर्जन कसं करायचं ते कळत नाही. ऊपर से सुषमा अंधारेंना कळतो का? काय काय सांगायला पाहिजे बाबा मी तुम्हाला? काय काय सांगायला पाहिजे? हा, श्री गणेशाय नमः, ओम गम गणपते नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रथम भारती नाम, द्वितीय तू सरस्वती, तृतीय शारदा देवी, चतुर्थ हंसवाहिनी, पंचम जगती ख्याता, षष्ठी माहेश्वरी तथा सप्तम तत्तु कौमारी. काही अजून सांगायचंय का? त्वं प्रत्यक्षं तत्त्वमसि. अजून काही वेगळं काही सांगायचंय का? काही वेगळा आरत्या श्लोक? पण मला काय म्हणायचंय, आरत्या श्लोक अभंग हे म्हणणं खासदाराचं क्वालिफिकेशन असतं का? आरत्या श्लोक अभंग पूजा याच्यासाठी दान दक्षिणा देऊन आम्ही गुरुजी बोलावतो की घरी? आम्हाला गुरुजी नेमायचे आहेत की लोकप्रतिनिधी नेमायचे आहेत? ह्याचा विचार जरा एका मतदारसंघातल्या लोकांनी केला पाहिजे आणि प्रामाणिकपणे केला पाहिजे असं मला वाटतंय. दादा हो, मला फार विशेष वाटलं, फार म्हणजे फारच विशेष वाटलं की काय पद्धतीचं राजकारण इथून चालू आहे. म्हणजे एकीकडे फरक बघा महाविकास आघाडीतला आणि महायुतीतला. परिस्थिती अशी आहे की एकीकडे कोल्हापूरला शाहू संस्थानमध्ये जे वारसदार आहेत त्यांना महाविकास आघाडीने अत्यंत सन्मानाने त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी दिली, अत्यंत सन्मानाने, की आपण यावं, आपण लढावं, आपण वारसा चालवणारे आहात. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार सांगणाऱ्या उदयनराजेंना मात्र महायुतीने 4 दिवस वेटिंगवर ठेवलं. पण उदयनराजेंना ज्यांनी 4 दिवस वेटिंगवर ठेवलं त्यांनीच नवनीत राणांना मात्र रातोरात बोलावून घेतलं, 1 तासाच्या आत भेटायला वेळ दिला. काय विशेष आहे? उदयनराजेंपेक्षा सुद्धा वजन जास्त आहे नवनीत राणांचे भाजपाकडे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदाराची किंमत नाहीये भाजपला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महत्वाचा नाहीये भाजपला. बरं ते जाऊ दे बाबा, तेही एक वेळ ठीक आहे. देवाभाऊचं काय? मला माझ्या भावाची खूप काळजी असते. तो किती झालं तरी देवेंद्र फडणवीस आमचे भाऊ आहेत. देवाभाऊचं काय? आमचे देवाभाऊ 4 दिवस वेटिंगवर, तरी अमित शहा आणि मोदीजी त्यांना भेट देत नाही. आणि 1 तासाच्या आत नवनीत राणाला भेट. देवाभाऊ आपके लिए खतरे की घंटी है. देवाभाऊ तुमच्यापेक्षा नवनीत राणाचं राजकीय वजन वाढलंय का बघा. नागपूरचं सत्ता केंद्र अमरावतीला येईल. देवाभाऊ तुम्ही तुमच्या वाटेतले अनेक काटे आतापर्यंत दूर केलेत. अगदी चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील, बघा नवनीत राणा तुमच्यावर शिरजोर होण्याच्या आधी काय ते तुम्ही ठरवून घ्या. आम्ही कशाला बाकीचं काही बोलावं? दादा हो, इथे का यायचं आणि इथे का निवडणूक लढायची, किंवा याच उमेदवाराच्या पाठीशी आम्ही का उभं राहायचं, कशासाठी उभं राहायचं? मगाशी बळवंत भाऊंनी सांगितलं की धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे आणि मी गरीब माणूस आहे. दादा या वेळेला लोक पैसे वाटो की काही करो, ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या वेळेला लोक ठरवतील काय करायचे. कारण लोकांना पक्क माहित झालेलं आहे की काय पद्धतीचं सुडाचं राजकारण या देशात आणि या राज्यात सगळीकडून झालं, काय पद्धतीचं गलिच्छ पक्ष फोडाफोडीचं राजकारण इथून झालं.
एवढे पक्ष फोडले तरी देवेंद्रजींची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा काही पूर्ण झाली नाही. आधी त्यांनी शिवसेना फोडली. जे म्हणत होते की आमचीच शिवसेना ओरिजिनल आहे आणि आम्हीच बाळासाहेबांचे वारसदार आहोत. आपण सगळ्यांनी बघितलं की जोपर्यंत मातोश्री आणि उद्धव साहेब भाजपाच्या सोबत होते, तिकीट वाटपाची बोलणी करण्यासाठी मोदी आणि शहा हे दिल्लीहून मुंबईला येत होते आणि ते मातोश्रीवर उंबरे झिजवत होते. पहिल्यांदा असं झालं की शिंदेना तिकडे एरझाऱ्या घालत बोलवावं लागलं आणि शिंदे वेटिंग मध्ये राहिले. हा फरक आहे की शिंदेना म्हणजे एवढे खासदार पळवून नेलेले असताना सुद्धा त्या खासदारांच्या प्रमाणात जागा मिळाल्या नाही. कारण ओरिजिनल होता है, बाप बाप होता है और बाप बाप ही रहेगा. काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण केलं की एकदा त्यांनी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडायला निघाले. मला आता त्याच्यात फार जायचं नाही. मी अनिल भाऊंकडे गेल्यावर 2 तारखेला बोलेल, त्याच्यावर विस्तृतपणे बोलेल. भाई और बहनों, ये मेरी गारंटी है, ये मेरी गारंटी है कि अगर तुम ईमानदार हो तो तुम भूखे मरोगे, लेकिन अगर तुमने 60-70 करोड़ का घोटाला किया है तो मैं तुम्हें डीसीएम बनाऊंगा. ये मेरी गारंटी है, ये मोदी की गारंटी है. आपण डोक्याला हात लावून बसायचं की रे काय राजकारण चाललेलं आहे. जितका घोटाला मोठा तितकं पद मोठं द्यायचं, जितका भ्रष्टाचार मोठा तितकं पद मोठं. ज्या लोकांनी सांगितलं होतं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, आपल्याला कळलंच नाही की ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणजे काय. तर त्यांचं पुढे ठरलं होतं ना खाऊंगा ना खाने दूंगा, बस कभी नीरव मोदी के हाथों तो कभी मल्ल्या के हाथों तो कभी अदानी के हाथों पार्सल करके भिजवा दूंगा, बाद में मिल बांट के खाएंगे सब. आपल्या हातात काय पडलं. का लढायचे 2024 ला आम्हाला प्राणपणाने. कारण 2024 ला जर आम्ही लढलो नाही, 2024 ला जर आम्ही कुठेही थांबलो तर आम्हाला विसरावं लागेल की 2029 ला निवडणुका होतील. पण ही सगळी लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. हे संविधान सगळं धोक्यात आलं आहे. उघड उघड भाजपची लोक सांगतायत की हम संविधान बदलने वाले हैं. उघड उघड भाजपची माणसं सांगतायत की 1 नेशन और 1 इलेक्शन होना चाहिए. हे 1 नेशन 1 इलेक्शन म्हणजे अर्थातच पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या विरोधातलं आहे. म्हणजे ज्या लोकांना प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी आणायची, ज्या लोकांना अध्यक्ष लोकशाहीकडे न्यायचं आहे, म्हणजेच ज्या लोकांना बाबासाहेबांचं संविधान बदलायचं आहे, ती माणसं जाणीवपूर्वक अशा प्रकारची विधानं करत आहेत. आणि ती माणसं सांगतायत ते वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला इमोशनल करायचा प्रयत्न करतात. दादा हो, त्यांनी रामाचा मुद्दा आणला. कधीपासून म्हणायला लागले आरएसएस वाले राम. आता ना ह्या 5-10 वर्षात म्हणत असतील ना. अरे आपल्या गावागावात 5-50 नाही, आपल्या 10 पिढ्या सकाळी झोपेतून उठल्याबरोबर राम राम म्हणतात एकमेकांना. राम तेव्हापासून आपल्या सोबत होता, राम तेव्हापासून आपल्या सोबत आहे. ज्या बाईंनी हनुमान चालीसेचं नाटक केलं त्यांना स्वतःला हनुमान चालीसा म्हणता येत नाही. त्या खूप वेळा त्या हनुमान चालीसेवर बोलतात. मला प्रश्नच कळत नाही. त्या म्हणतात की मैं उधर गई थी और मुझे अरेस्ट करवाई. तुम काय केली गई थी, काय केली गई थी तुम. त्या जर मेळघाटाचे प्रश्न घेऊन आल्या असत्या आम्ही समजू शकतो. त्या अमरावती मतदारसंघाचे प्रश्न घेऊन आल्या आम्ही समजू शकतो. बजेटचा काही विषय बाबा, माझ्या मतदारसंघातल्या लोकांचे मला प्रश्न सोडवायचे आहेत, माझ्याकडे बजेट नाहीये, मला माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मला अमरावतीच्या प्रश्नावर बोलायचंय, पाणी प्रश्नावर बोलायचंय, रस्ते प्रश्नावर बोलायचंय, मेळघाट मधल्या कुपोषित लोकांबद्दल बोलायचंय. असा कुठलाही प्रश्न असेल आणि जर मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नसेल तर आपण निश्चित समजू की ओके, शी इज व्हेरी करेक्ट. पण तुम्ही कशासाठी जाताय, कशासाठी, काय म्हणून. नाही मला तिथंच बोलायचे. का, कशासाठी माऊली, कुणाला दाखवण्यासाठी करताय हे सगळं. भाजपच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असं घडलं असेल. तसं भाजपच्या इमानदार लोकांना वारंवार आता धक्के
धक्के खायची सवय लागली आहे. भाजपच्या लोकांनी इतके धक्के आतापर्यंत खाल्लेले आहेत की हा एक नवा धक्का पचवताना त्यांना काही फार अवघड वाटणार नाही. पण मला खात्री आहे या वेळेला अमरावतीतले भाजपचे लोक सुद्धा नवनीत राणाला मतदान करणार नाही, हे इतके चिडलेले आहे. कारण मूळ भाजपाई लोकांच्याही हे पक्का लक्षात आलंय. वारुळ असतं ना दादा, वारुळ 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 मुंग्या बांधतात दादा, मुंग्या वारुळ मुंग्या बांधतात. पण एकदा का वारुळ तयार झालं की त्याच्यात राहायला मात्र हुशारी ना देतात. भाजपच्या छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी, RSSच्या छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी कदाचित सत्तेचं वारुळ बांधलंही असेल, पण त्या वारुळात राहायला भाजपच्या लोकांना नाही मिळालं. देवेंद्र भाऊंच्या अतिरेकी महत्वाकांक्षेमुळे त्याच्यात गद्दार गँगचे काही सामील झाले, काही ईडीच्या भीतीनं सामील झाले, काही खोक्यांच्या आमिषानं सामील झाले, काही मंत्रीपद मिळेल म्हणून सामील झाले. हौशे नवशे गौशे सगळे वारुळात राहायला गेले. ओरिजिनल भाजपाईंना बाहेर काढलं. मगाशी जे इथे वक्त्यांनी सांगितलं की इथे अनेक भाजपचे निष्ठावंत होते, त्यांना तिकीट दिलं नाही, पण तिकीट नवनीत राणाला दिलं. कारण ती भाजपा आता कुठेही वेगळी आहे, ती भाजपात राहिली नाही जी भाजपा आता होती. ज्या पद्धतीने काय जे राजकारण झालं दादा हो, या सगळ्यांच्या मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, ते आम्हाला का लढायचे, कशासाठी लढायचे. मगाशी अनिल भाऊंनी शेतकऱ्यांचा विषय सांगितला. मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे. 2014 साल 2012 ला एक कृषी दिंडी काढली गेली भाजपच्या वतीने. कृषी दिंडी काढणारे होते भाजपचे त्यावेळेचे आमदार पाशा पटेल. आणि कृषी दिंडी कशासाठी काढली होती ते सांगत होते की कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला किमान 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. त्यांच्या सोबत देवाभाऊ सुद्धा होते. म्हणजे काही का असेना पण बिचारे चालत होते, गळ्यात अक्षरशः टाळ घेऊन ते टाळ वाजवत होते. आणि तेही म्हणत होते की शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय 12,000 रुपये भाव दिला गेला पाहिजे, 6,000 रुपये भाव दिला गेला पाहिजे. हे 2012 ला चालू होतं दादा हो. 2014 ला सत्ता आली त्यांची. 2014 ला DAP खताची बॅग होती 400 रुपयाला. DAP खताची बॅग 400 रुपयाला होती 2014 ला. 10 वर्षानंतर 2024 उजाडलंय. DAP खताची बॅग आता झाली आहे 1500 ते 1700 पर्यंत, है की नाही. 1500 ते 1700च्या घरामध्ये गेली. 2014 ला कापसाचा भाव होता 4,000, सोयाबीनचा भाव होता 4,000. आता किती? 4,000. कापसाचा भाव 2014 ला 6,000 होता, आता ही 6,000 आहे. त्याच्याही अंदर येतो 5,800, 5,700 वगैरे वगैरे. राजे हो, DAP खताची बॅग 10 वर्षात एवढी वाढली 1,000 रुपयाने डायरेक्ट. परंतु आमच्या शेतमालाचा भाव वाढला नाही. आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे की एकमेव कापसाला 11 ते 13,000चा जो भाव मिळाला, 11 ते 13,000च्या दरम्यानचा भाव हा सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मिळाला. त्याचा आम्हाला आनंद आहे. तो भाव आम्ही देऊ शकलो. परंतु तेच पाशा पटेल आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, ज्या पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली होती. पण ते आता शेतमालाला भाव देत नाहीये. 8,015 कोटी रुपये एवढा हप्ता सरकारने विमा कंपन्यांना दिला. पण विमा कंपन्याने आमचे विम्याचे हप्ते दिले नाही. आमचा विमा आम्हाला दिला नाही. कंपन्यांना कोर्टाने ऑर्डर काढली की हा विमा द्या. कोर्टाच्या ऑर्डरला सुद्धा ते भीक घालत नाहीत. कुणाच्या आशीर्वादाने विमा कंपनी आमचे पैसे आम्हाला देत नाही. आणि यावर दादा तुम्हाला 74 रुपये भेटला, माझ्या आईकडे 18 रुपयाचा चेक आला. आणि मीच मगाशी दाखवला यशोमती ताईंना मेसेज की कॉंग्रॅच्युलेटेड
LPG गॅस सबसिडी यू हॅव रिसिव्ड 3.25 पैसा. 303 रुपये 25 पैसे एवढी सबसिडी माझ्या खात्यात जमा झाल्याचा मेसेज मगाशी मला आलाय. म्हणजे आता काय त्याला लय बेकार म्हणे, जाऊ दे आता त्या म्हणीवर जात नाही. राजे हो, जर शेतमालाला भाव पाहिजे असेल तर जो शेतात राबतो, ज्याला शेतातलं कळतं, ज्याला शेतातलं आणि शेत मातीशी ज्याचा संबंध आहे, अशी माणसं तिथं जाणं गरजेचं आहे. बळवंत वानखेडे सारखा एक माणूस जो इथल्या शेती मातीशी नातं सांगणारा आहे, जो इथल्या शेती मातीशी नाळ जोडणारा आहे. इकडे आमच्या खूप साऱ्या गोरमाटी आया बहिणी बसलेल्या आहेत. यारी काहीच बेस 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 मग तुम्हारी छोरीच तुम्हाला मारा नाळ एकच, तुम्हाला मारा गोत्र एकच. तुम्हाला बोलंद भेटण्यासाठी जायचं इधर. दादा हो, आम्ही जनसामान्यांमध्ये मिसळणारे आहोत. आम्हाला जनसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. ही लढाई का महत्वाची आहे? ज्या पद्धतीने ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन या सगळ्याच लोकांना हाताशी धरून एक एक गोष्ट भाजपाने आपल्या परीने करून घेतली. आमच्या सोबत आलात तर आम्ही तुमची लाईफ सेट करू आणि आमच्या विरोधात गेलात तर आम्ही तुम्हाला शूट करू, अशा पद्धतीने एकेकाला दहशत दाखवत बंदुकीच्या धाकावर माणसं आपल्या बाजूने करून घेतली. अर्थात जे डिफॉल्टर होते ते गेलेही, पण जे डिफॉल्टर नाही, जे प्रामाणिक आहे ते लढले, प्रसंगी तुरुंगात गेले, तुरुंगातनं आपली कायदेशीर लढाई लढली आणि अनिल भाऊ सारखे सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या सारखी माणसं तो लढा लढून यशस्वीपणे परत फिरली. या सगळ्या स्वायत्त यंत्रणांच्या विरोधात सुद्धा आता एक लढाई लढावी लागेल, कारण स्वायत्त यंत्रणा आपले अधिकार आणि आपले कर्तव्य विसरलेली आहे. दादा हो, आमच्या माय मावल्यांची आबरू लुटली गेली, महिला नागवल्या गेल्या, अडल्या नडल्या रडल्या. त्यांच्यासाठी वेळ नाही मिळाला या लोकांना कधी. त्यांच्या कधी FIR लिहून घेतल्या नाही. मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये गेले तर FIR लिहून घेतली नाही. मंत्री पदावर असणारी व्यक्ती महिलांच्या बद्दल बेतालपणाने वक्तव्य करायला लागली, कुठेही FIR झाली नाही. खेळाडू असणाऱ्या मुली, खेळाडू असणाऱ्या ज्यांनी या देशासाठी पदक जिंकली, अशा मुली आंदोलनाला बसल्या की भाजपचा खासदार आमचं लैंगिक शोषण करत आहे. नाही तक्रार घेतली त्यांची. मणिपूर मधल्या माय मावल्या नाटवल्या गेल्या, नाही मोदीजींना तिकडे जायला वेळ मिळाला आणि ना पोलिसांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं. हाथरस, उन्नाव, कठवा, नाही पोलिसांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं. पण त्याच पोलिसांना जेव्हा सत्ताधारी सांगतात तेव्हा मात्र प्रचंड वेळ मिळतो. मला आश्चर्य वाटतं. राजेश वानखेडे आहे का इकडे? राजेश वानखेडे सारख्या एका माणसावर विनयभंगाची केस टाकली जाते, जो आमचा भाऊ बाबासाहेबांच्या चळवळीचा पाईक आहे, आंबेडकरी चळवळीचा शिलेदार आहे. बाबासाहेबांच्या विचाराशी नातं सांगणारा प्रत्येक माणूस प्रत्येक परस्त्रीमध्ये आई आणि बहीण बघतो, आई आणि बहिणीसारखं मानतो. त्या राजेश वानखेडेवर विनयभंगाची केस नवनीत राणाने टाकली. आणि टाकण्याचं कारण काय होतं? कारण नवनीत राणा ज्या वेळेला एका समूहामध्ये आंबेडकर जयंतीला गेल्या त्यावेळेला निष्ठावंत राजेश वानखेडेने सांगितलं की गद्दारांनी बाबासाहेबांच्या पायाला हात लावायचा. ठामपणे सांगितलं की गद्दारांनी आमच्या इकडे यायचं नाही, खोकेवाल्यांनी आमच्याकडे यायचं नाही. खोक्यांचे आरोप आम्ही केले होते का? बच्चू भाऊंनी पण केले ना. तुमच्यात आलवेले का बघा, तुमच्यात किती आरोप झाले होते ते. पण त्या राजेश वानखेडेवर तत्परतेने पोलिसांनी खोटी केस दाखल केली. पण तशी केस ज्यावेळेला आम्ही म्हणतो मात्र एकही केस लिहून घेतली जात नाही, तेव्हा मात्र पोलिसांना अजिबात त्याच्यातलं तथ्य शोधावंसं वाटत नाही. हे फार विशेष आहे. दादा हो, ते वारंवार सांगत राहिले की आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढणार आहोत. कुठला भ्रष्टाचार बाहेर काढला? भ्रष्टाचार बाहेर काढला नाही, भ्रष्टाचारी सगळे सोबत घेतले. जेवढे म्हणून भ्रष्टाचारी होते
ते सगळेच्या सगळे भ्रष्टाचारी भाजपने स्वतःकडे घेतले आणि आता त्यांची अवस्था राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते पापी हो गई, अशी अवस्था सगळी आता भाजपाची झाली। अशा सगळ्या लोकांनी नवनीत राणांना उमेदवारी द्यावी, मला कमाल वाटते। 2014 ला म्हणजे मगाशी कोणीतरी बाप बदलायची वगैरे भाषा केली, मी तेवढ्या खोलात नाही जाणार, पण मला कमाल वाटते 2014 ला जी माऊली निवडणुकीला उभी राहिली आणि ज्या माऊलीने निवडणुकीला उभे राहताना पवार साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत, ते आमचे ज्येष्ठ आहेत आणि मी त्यांची मुलगीच आहे आणि ते मला माझ्या मुली सारखेच समजते, असे ज्या म्हणत होत्या, असेच बोलत होत्या ना त्या, आणि असे बोलत असताना मला की त्याच्यात जास्त बोलायचे खरेतर नव्हते अजिबात, पण तेव्हा माझे वडील सारखे पवार साहेबच होते, पण आता माझे वडील सारखे अमित शहाजी आहेत, हे कुठून आले कसे? पण मला कळत नाही या लोकांचं। पण मला इतकं मजा वाटते ना की मध्ये इकडे विदर्भातच काहीतरी झालं, विदर्भात काहीतरी नितेश राणे आले आणि ते म्हणाले, ए काय करायचं ते करा रे, घाबरायचं नाही, काय करायचं ते करा। आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय। मला प्रश्न पडला ना, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे नारायण भाऊंचा पत्ता हा तिकडचा होता, कणकवली मधला। म्हटलं पत्ता बदलला असेल, बदलू शकतो, म्हटलं सागर बंगल्यावर कोण राहतंय ते बघावं, तर देवा भाऊच राहतात तिकडे। काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला, काय वाटलं असेल? सत्तेसाठी बाप बदलणाऱ्या अवलादी जर तयार होत असतील तर बापांना किती वाईट वाटत असेल। दादा हो, आम्हाला का ही निवडणूक महत्वाची वाटते? कारण ही निवडणूक निष्ठावंतांच्यासाठी, ही निवडणूक एका खुद्दार लोकांनी जी महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा जपली होती, ती महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा सगळी रसातळाला मिळवण्याचं काम जे देवेंद्रजींनी केलं, ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी हे सगळे पक्ष फोडले आणि निव्वळ जो कुणी खोके बहादर आहे, जो जास्तीत जास्त खोटं बोलू शकतो, जो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करू शकतो, जो जास्तीत जास्त गद्दारी करू शकतो, असा क्रायटेरिया ठेवणारी लोक सगळी जवळ केली। या सगळ्या लोकांना धडा शिकवावा लागेल की महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही। महाराष्ट्र हा अशा भ्रष्टाचारी आणि अशा खोके बहादरांना कधीही थारा देणार नाही। महाराष्ट्र हा न्यायप्रिय आहे, महाराष्ट्र हा तत्वनिष्ठ आहे आणि महाराष्ट्र हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवणारा आहे। हिंडेनबर्गच्या रिपोर्टच्या 20,000 कोटींचं काय झालं याचा सुद्धा हिशोब महाराष्ट्र विचारेल। ही सुरुवात आहे, आज पहिली प्रचार सभा आहे, पण 20,000 कोटींचा हिशोब आम्ही विचारू, वारंवार विचारू। इलेक्ट्रॉल बॉन्डचा विषय आम्ही वारंवार प्रश्न विचारू की जे स्वतःला म्हणत होते आम्ही फार निर्मळ आहोत, आम्ही फार निर्मळ आहोत, आम्ही अजिबात भ्रष्टाचार केला नाही, असं म्हणणारे लोक स्टेट बँक ऑफ इंडियावर दबाव आणतात। 600 वकील सह्या करून सांगतात की नाही, स्टेट बँक ऑफ इंडियाने अशा पद्धतीने नावं जाहीर करू नयेत। 600 वकिलांमधले 400 पेक्षा जास्त वकील भाजपाचे असतात। अरे किमान नाही म्हटलं तरी 10-5 लाख वकील असतील इथं, 600 म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही। बाकीच्या लोकांचं काय? म्हणजे ज्या लोकांवरती भाजपने ईडीच्या माध्यमातून धाडी टाकल्या, माझ्याकडे आज व्हिडिओ तयार नव्हता म्हणून थांबले मी, अनिल भाऊ 2 तारखेला आपण त्याच्यावरही बोलूया की ज्या लोकांवर भाजपने धाडी टाकल्या त्याच्या पुढे 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, 8 दिवसांनी त्या लोकांनी लाखो करोडो रुपयाच्या देणग्या भाजपाला दिल्या आणि हे सांगत आहेत आपल्याला की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढू। मुळात भाजपला आणि भाजपच्या सगळ्या लोकांना बघितल्यावर आम्हाला ते एकच गाणं आठवतं, आओ सिखा दूं, आता अंडे का फंडा नहीं, आओ सिखा दूं तुम्हें चंदे का धंधा, ये नहीं प्यारे कोई मामूली धंधा, इसमें छिपा है बीजेपी के सक्सेस का फलसफा,
आओ सिखा दूं तुम्हें चंदे का धंधा, गंदा है धंधा, धंधा है गंदा, चंदे का धंदा, इलेक्ट्रॉल बॉन्ड का धंदा। हा इलेक्ट्रॉल बॉन्डचा धंदा जर उघडकीस पाडायचा असेल आणि या सगळ्या लोकांना जाब विचारायचा असेल तर तो जाब तुम्ही विचारू शकता, कारण तुमच्या हातात एक अशी ताकद आहे। दादा हो, 5 वर्षापूर्वी तुम्ही ज्या लोकांनी मतं दिली होती, 5 वर्षापूर्वी तुम्ही ज्यांचे चेहरे बघून वोटिंग केलं होतं, नवनीत राणांना मतं देताना तुम्ही पवार साहेबांना बघून मतं दिली होती, आमच्यातल्या गद्दारांना जेव्हा तुम्ही मतं दिली तेव्हा उद्धव साहेबांना बघून मतं दिली होती। ही सगळी मतं ज्या चेहऱ्यांना बघून दिली त्याच चेहऱ्यांशी बेईमानी करणारी माणसं देवेंद्रजींमुळे आपल्यावर ही बोलायची वेळ आली की आमच्या बोटाला शाई लावलाय का चुना लावला नेमका। 5 वर्षापूर्वी आम्हाला तुम्ही शाई लावली का चुना लावला? जर पुन्हा चुना लावून घ्यायचा नसेल तर आपल्याकडे ईडी नाहीये, आपल्याकडे सीबीआय नाहीये, आपल्याकडे इलेक्शन कमिशन नाहीये, आपल्याकडे कुठल्याच स्वायत्त यंत्रणा नाहीये, पण आपल्याकडे बॅलेट बॉक्स मधलं ते एक मत आहे, जे एक मत भाजपाची मुजोरशाही आणि हुकुमशाही उलथवून टाकू शकेल। राजे हो, ही सगळी मांडणी करताना मेळघाटच्या बद्दल आमचे सुधीर भाऊ सांगत होते की ताई ज्या मेळघाटच्या संबंधाने हे सगळं म्हणजे मेळघाट मध्ये जाऊन त्यांनी गाणी म्हटली, सगळं केलं, मच्छरदानी सारख्या साड्या बिड्या काय वापरल्या, अजून काय काय बारा भानगडी झाल्या। मला त्याच्यात आता जायचं नाही, मला लोकांना प्रश्न विचारायचे फक्त, आणि लोकांना प्रश्न विचारताना ते फक्त आणि फक्त एवढ्यावरच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला लोकप्रिय घोषणा हव्या आहेत की धोरणात्मक, तुम्हाला लोकप्रिय योजना हवी आहे की धोरणात्मक योजना हवी आहे। कारण ज्या अर्थी ते रेशन वाटप करतात, ते साडी वाटप करतात, याचा अर्थ असा आहे की त्यांनी इतकं भुके कंगाल करून ठेवलंय की आपण साधं आपलं रेशन विकत घेऊ शकत नाही। त्यांनी इतकं भुके कंगाल करून ठेवलं की आपण आपल्या ल्यायचे कपडे घेऊ शकत नाही। आपला स्वाभिमान गहाण टाकलाय की काय आपण? आपला स्वाभिमान अजूनही जिवंत आहे हे जर सांगायचं असेल तर त्यांना सांगावं लागेल की फुकट द्यायची खुमखुमी आहे का भाजपाला? फार जर भारतीय जनता पार्टीला फुकट वाटप करायची खुमखुमी असेल आणि नवनीत राणांना फार फुकट वाटप करायची खुमखुमी असेल तर नवनीत राणा, तुमच्या आधी काय आम्ही उपाशी मरत नव्हतो। 4 महिने झालं मेळघाट मधल्या लोकांचे तुम्ही साधे पगार करू शकला नाही म्हणून काय तिथले लोक उपाशी मेले नाही, पण तरीही जर फुकटच द्यायची इच्छा असेल तर नवनीत राणांना आमचं खुलं चॅलेंज आहे। नवनीत ताई, मी तुम्हाला साधं एक अपील करते की तुमच्या मनात जर इतके असे प्रेम असेल आणि तुमच्या मनामध्ये इतके जर जीवाला आपुलकी असेल आणि गोरगरिबाची लई कळवळे असेल तर तुम्ही एक काम करा, रेशन बिशनचे नादेले तुम्ही लागू नका। तुम्ही काय करा, अमरावतीतल्या प्रत्येक गोरगरीब लेकरांना, अमरावतीतल्या प्रत्येक गरीब घरातल्या लेकरांना दत्तक घ्या आणि त्या सगळ्यांचं शिक्षण फुकट करून दाखवा। कुणाला येड्यात करायची कामं करता आणि कुणाला काय धोत्रावर इन करतात का इथं माणसं? कुणाला येड्यात करता? नवनीत राणांसारख्या या तमाम लोकांना सांगावं लागेल, दादा हो, फुकट रेशनिंग हा उपाय असू शकत नाही। ज्या अर्थी भाजपा आम्हाला फुकट रेशनिंगची भाषा करते त्या अर्थी भाजपा हे मान्य करते की आम्ही आमची रोजी रोटी कमवून खाण्यासाठी आवश्यक असणारा रोजगार ते आम्हाला देऊ शकलेले नाही। रोजगार देण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहे म्हणून ते फुकटगिरीची भाषा करतात। आम्हाला रोजगार हवा आहे, कारण ते म्हणाले होते ना, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे। कहाँ है वो वादे, वो इरादे, वो कस्में, वो वफाएं? पूछता है भारत। विचारावं लागेल त्यांना, हे सगळे प्रश्न विचारावे लागतील। दादा हो,
जर त्यांना फुकट द्यायचंय ना, अरे दादा 100 रुपयाचं राशन देणार आणि त्याच्यासाठी 1200 रुपयाचा गॅस घ्या म्हणणार, ही कुण्या देवानं शिकवलंय? गॅस द्या की म्हणावं फुकट, बघा जमते का ते? 3 रुपयानं काय कमी करता? या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा येईल. एवढ्या सगळ्या उन्हात 45 डिग्री सेल्सिअस मध्ये ज्या अर्थी तुम्ही एवढे सगळे इतक्या गर्दीने जमलाय, खरंच मला एवढी गर्दी अजिबात अपेक्षित नव्हती. इतकी गर्दी इथे जमली, ही यशोमती ताईंचं संघटन कौशल्य आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत भाऊंबद्दल तुमची असणारी आपुलकी याची पावती आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेम आणि निष्ठा 26 एप्रिलला मतपेटीतनं तुम्ही व्यक्त करणार आहात, हा विश्वास मला नक्की आहे. महाविकास आघाडीचा अधिकृत आणि हो राजे हो, एक जागा महत्वाची आहे. ही जागा आपण घेणार आहोत, खात्रीने घेणार आहोत. मी पुन्हा एकदा नवनीत अक्कांचा हिशोब घ्यायला येईल, तो येईल. तुर्तास आता जे काही बोलले यामुळे एखाद्याही खबऱ्याची जर काही मन दुखावली गेली असतील किंवा अजून काही झालं असेल तर अशा सगळ्यांची आपल्याला माहिती आहे. यापैकी एकाचीही माफी मी मागत नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. कारण ज्या भाजपच्या विरोधात आम्ही लढत आहोत, जी भाजपा कायम भ्रष्टाचार महागाई या मुद्द्यांवर बोलत होती, नेमकी त्यांनीच एवढी महागाई वाढवली आणि त्यांनीच एवढा भ्रष्टाचार वाढवला की त्या एका बशर साहेबांच्या शेर सारखं झालं कि वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, पर सिक्कों की खनक सुनकर खुद मुजरा करने बैठ गए. या सगळ्या बेबंदशाहीच्या विरोधात चला एल्गार करूया. आणि हो, अजून एक गोष्ट अर्ध्या मिनिटाची, राजे हो, भावनिक नका रे हो, भावनिक होऊ नका. जरा वैचारिक आणि जरा डोकं शांत ठेवून मतदान कराल. मी आजच्या दिवशी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांना अपील करेन, मनापासून विनंती करेन की जेव्हा 7 जागांवर आपण पाठिंबा म्हणताय, अमरावतीचा उमेदवार तर खऱ्या अर्थानं वंचित, उपेक्षित, दबलेला, पिचलेला, पीडित, शोषित बाबासाहेबांच्या चळवळीतला वारसदार म्हणून या जागेवर सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे. आणि राजे हो, भावनिक व्हायचं नाही म्हणून फक्त एक अर्धा मिनिटाचा प्रयोग करूया आणि थांबूया. आय जस्ट वॉन्ट टू डू वन एक्सपेरिमेंट ऑन ऑल ऑफ यू. एक साधा प्रयोग करूया की आपण भावनिक होणार नाही आहोत, आपण डोकं शांत ठेवून काम करणार आहोत. कितीही कुणीही भुलवलं तरी आपण भुलणार नाही आहोत. माझ्यासोबत जरा घोषणा द्या. मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे, शुद्ध मराठीत मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. चला घोषणा देऊया, एका आवाजात घोषणा देऊया. बोला. छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतिवाद ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला गबागब महाराजांचा. काय म्हणलं होतं मी शुद्ध मराठीत सांगितलं होतं, शुद्ध मराठीत, की मी प्रयोग करणार आहे. मेंदू शाबूत ठेवा म्हटलं होतं. का भावनिक झालात दादा हो? पुन्हा एकदा लक्षात ठेवा, अशा भावनिक करणाऱ्या खूप लाटा येणार आहेत. मेंदू शाबूत ठेवूया. आणि 26 तारखेला ज्यांच्या नावात बोल आहे, महाविकास आघाडीचं बोल भरलंय, अशा बळवंत भाऊंना आपण अधिकाधिक मताधिक्याने विजयी करूया. थांबते, रजा घेते.